कदाचित ज्यांना सुरक्षा पुरवल्या जातं हे म्हणजे राष्ट्रच आहे ना हो. म्हणजे ते तुमची बाकी जनता खड्ड्यात 35-53 लाख कोटीचं बजेट मांडलं केंद्र सरकार. त्यातले 23 लाख कोटी तर कर्ज आणि व्याजातच गेले. म्हणजे राहिले त्याच्यातले 10 लाख कोटी पुन्हा प्रशासकीय वगैरे असं जर केले तर 35 लाख कोटी कुठे गेले, तर ते सामान्य माणसाच्या घरात आलेच नाही. आणि उरलेल्या शेतकऱ्यासाठी किती तरतूद केली? 1,83,000 कोटीची. बरोबर आहे. आता या सरकारनं जे काही ड्रिल केली तिकडे, त्याच्यामध्ये काय प्रभाव मोदीजीवर आहे किंवा बॅकमेलिंग करतं का अमेरिका मला माहीत नाही. त्याच्यामुळं किमान दूध उत्पादक शेतकऱ्याचं, कारण आयात आता शून्य झालेलं आहे दूध उत्पादक जे काही पदार्थ आहे त्याच्यावर. तर एका वर्षात 1,00,000 कोटीचं नुकसान होणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं. बजेट किती शेतकऱ्याला आहे तर 1,00,000 कोटी. नुकसान किती तर 1,00,000 कोटी. हे एका पदार्थावर बोलतो बरं. हे फार मोठी डिलिंग आहे. आणि कापूसचं पहा ना तुम्ही. कापसाचं जर आज आयात झाली नसती, 25 ते 30 लाख गाठी आयात केल्यामुळं कापसाचे भाव 7,000वर येऊन थांबले ना भाऊ. आम्ही गेलो असतो 12,000वर जर कापूस आयात झाला नसता तर. पण ते काय असं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत बनवू, आम्ही शेतकऱ्याला म्हणजे बाजीप्रभू होऊ. ते अमेरिकेतली ते म्हणतात ते कुठलंच काही येऊ देणार नाही आणि आम्ही मोदीजी दोनही हातात तलवार घेऊन लढणार. आता यायच्याच कुठं तलवार गेली पाहा लागेल, शोधावं लागेल.